ओम नमः शिवाय। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। देवांचा देव महादेव म्हणून ज्याला संबोधले जाते त्या भगवान शंकरांचे महात्म्य सांगावे तेवढे कमीच आहे। महादेव म्हणजे सर्वात महान देव म्हणून देखील शंकराला ओळखले जाते। हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात, म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात। ज्या घरात भगवान शंकरांची पूजा नियमानुसार केली जाते तेथे शुभ आणि समृद्धी वास करते। महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे। शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही। आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरांसारखा दुसरा पर्याय असू शकत नाही। भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे। त्याचबरोबर महादेवाच्या मंत्रांचाही जप करावा। तुम्ही भगवान शंकरांच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता। शंकरांच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो। सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतात, परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत। ते प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळलेच पाहिजे। आपण पूजा करत असताना अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना अर्पण करणे शुभ मानले जात नाही असे पुराणात म्हटले आहे। मग कोणत्या गोष्टी भगवान शिवशंकरांना अर्पण करू नये, तसेच कोणत्या चुका आपण करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। आता पहिली वस्तू म्हणजे शंख। शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता। तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते, पण आपण भगवान शिवशंकरांची कधीही शंखाने पूजा ही करू नये। तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची शंखाने पूजा करू शकता, पण भगवान शिवशंकरांची आपल्याला शंखाने पूजा करायची नाही। तसेच कुंकू। भगवान शंकर अजन्म वैरागी होते, त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही। हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही। या गोष्टी तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता, पण शंकरांना अर्पण करायच्या नाहीत। त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळशीपत्र। असुरांचा राजा जलंधर याच्याशी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी रुंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती। भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण रुंदाने केला होता। भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे, पण भगवान शंकरांना तुळशीपत्र हे अर्पण करू नये। तसेच नारळ पाणी। नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही। नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर प्रसाद म्हणून केला जातो। तसेच उकळलेले दूध आपण भगवान शिवशंकरांना कधीही अर्पण करू नये। आपल्याला भगवान शिवशंकरांना अभिषेक करायचा असेल तर तुम्ही कच्चं दूध हे भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे, पण गरम दूध हे कधीही अर्पण करू नये। तसेच केवड्याचं फूल। भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचं फूल वर्जित आहे। शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता, त्यामुळे तुम्ही दुसरे फूल अर्पण करू शकता। भगवान शिवशंकरांना धोत्र्याचं फूल हे अत्यंत प्रिय आहे, तसेच सफेद रंगाची फुले देखील प्रिय आहे, तुम्ही ते फुले अर्पण करू शकता। आपल्याला केवड्याचं फूल हे अर्पण करायचं नाही। तुम्ही भगवान शंकरांचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी देखील घेतली पाहिजे। भगवान शंकरांची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका, तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा। घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल। आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा कुठेतरी स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक तुम्ही करू नका। तुम्ही घरामध्ये शिवलिंग आणल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही ठेवले आहे तिथेच तुम्ही शिवलिंगाची पूजा करायची आहे। तसेच महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा
असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूपासून झाली आहे। परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकरांचा महामंत्र जपता ती माळा कधीही घालू नका। तसे जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये। त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी। शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी। आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण आसन घेऊनच पूजा केली पाहिजे, तेव्हाच ती पूजा ही फलदायी ठरत असते। भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचेही नियम आहे। जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग, ज्याला वज्र म्हणतात, तो तोडून शिवलिंगावर पान हे उलटे अर्पण करावे। तसेच भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये बेलपत्र अर्पण करताना आपण कधीही तुटलेले पान असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये। तसेच ज्या बेलपत्राला फक्त 2 पाने आहेत असेही बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं नाही। तसेच ज्याला होल आहे, छिद्र आहे असं बेलपत्र देखील अर्पण करू नये। अगदी तुम्ही भगवान शिवशंकरांना अर्पण केलेले बेलपत्र देखील पुन्हा अर्पण करू शकता, कारण की बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही। फक्त तुम्ही जे बेलपत्र अर्पण करणार आहात ते बेलपत्र आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि परत तुम्ही ते भगवान शिवशंकरांना अर्पण करू शकता। पण तुटलेलं बेलपत्र आपल्याला कधीही शिवशंकरांना अर्पण करायचं नाही। तसेच सोमवारी आपण बेलपत्र कधीही तोडू नये। मग सोमप्रदोष असेल किंवा शिवरात्र असेल तर त्या दिवशी चुकूनही आपल्याला बेलपत्र तोडायचं नाही। तुम्हाला जर पूजेसाठी बेलपत्र घ्यायचंच असेल तर तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडून ठेवावं किंवा अगोदरच्या दिवशी तुम्ही घरी आणून ठेवलं तरी पण चालेल, पण आपल्याला सोमवारी बेलपत्र कधीही तोडायचं नाही। शिवशंकरांच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका। शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकावी। तसेच महादेवाची पूजा करताना आपण चंपा या फुलाचा वापर कधीही करायचा नाही। आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा ही कधीही करू नये। आपण भगवान शिवशंकरांची पूजा करताना सफेद वस्त्र घालून पूजा करू शकता, कारण की ही पूजा भरपूर प्रमाणामध्ये फलदायी ठरत असते। किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता। फक्त आपण काळ्या रंगाची वस्त्र घालून भगवान शिवशंकरांची पूजा करू नये। जेव्हा एखादी तांत्रिक क्रिया करायची असते तेव्हा काळ्या रंगाचे वस्त्र घालून कधीही पूजा करू नका। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा। धन्यवाद।